मुंबई गोवा हा महामार्ग हा मृत्यूचा सापळा कसं झालेला आहे ते आता आपण जिवंत उदाहरण बघतोय। रस्त्याच्या दुतर्फामुळे आणि बेजबाबदारपणामुळे अजून एक मृत्यू पावलेला आहे। अजून हा महामार्ग किती जणांचे मृत्यू घेऊ शकतो हे आपण आता जिवंत उदाहरण बघत आहोत। शिर्की गावातला अभिजित गंगाराम पाटील हा मुलगा रामोडीचा ब्रिजचं काम चालू असल्यामुळे आणि रामोडीच्या ब्रिजचं हे काम अत्यंत ढिळे पद्धतीने चालू आहे। ढिळे पद्धतीने काम चालू आहे म्हणजे जवळजवळ 6 ते 7 महिने ब्रिजचं काम चालू आहे आणि आपण बघू शकता की तिथे रोज 2-2 ते 3-3 तास वाहनांना एका ठिकाणी उभं राहायला लागते। त्याच्यामुळे लोक दुसऱ्या जागेमधून वाहनांचा रस्ता काढत यायला लागतोय। त्याच्यामुळे समोरून जे विरुद्ध दिशेने गाड्या चाललेल्या आहेत त्यामुळे समोरच्या माणसाला काही कळत नाही। त्यामुळे आज अजून एका मुलाचं म्हणजे जवान मुलाचं किंवा तरुण मुलाचा अजून एक मृत्यू पावलेला आहे। आपण बघू शकता, आपण बघा या भावना कोण, जनतेच्या भावना कोण पोहोचवणार आहे सरकार समोर आणि या अत्यंत एवढं दुःख होतोय की हे दुःख पाहवत नाही। आपणच बघा आणि सगळ्या जनतेने ठरवा की आता जे 4 दिवसापूर्वी जो महामार्ग थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण खड्डेमुक्त महामार्ग, त्या खड्डेमुक्त महामार्गाचा अजून एक बळी गेलेला आहे। आपण बघू शकता, या बघा याला जबाबदार कोण आहे, याला जबाबदार कोण असणार आहे, अजून किती मृत्युमुखी पाडणार आहेत। अजून आत्ताच 2 दिवसापूर्वी जो महामार्ग रोखण्याचा जो हे झाला होता त्याच्या 2 दिवसानंतर अजून एक हा तरुण मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे। याला जबाबदार कोण, याला शासन जबाबदार आहे की लोक जबाबदार आहेत की कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत। त्या रामोडीच्या ब्रिजचं जे ढासळपणे किंवा बेजबाबदारपणे रामोडीच्या ब्रिजचं जे काम चालू आहे त्याच्यामुळे लोक विरुद्ध दिशेने येतात, रात्रीच्या वेळी काही दिसत नाही, खड्डे पडलेले आहेत। याला जबाबदार कोण आहे? आणि हा आमच्या गावातला एक मुलगा वय वर्षाचा आमचा भाऊ घरातला हा मृत्युमुखी पडलेला, याला जबाबदार कोण? याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलीच पाहिजे आणि घ्यायलाच पाहिजे। याला जबाबदार कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर आहे की तिथलं शासन आहे किंवा लोकल प्रतिनिधी आहेत? याला जबाबदार कोण? याचा जीव परत येणार आहे का? असे दर 2 दिवसाला एक माणूस मुंबई महामार्गावर पनवेल ते पेण या मार्गावर मृत्युमुखी पडतो।